नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुपगाव येथे 14 फेब्रुवारीला पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीदांना व हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये फुपगाव येथील चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हिंगणघाट येथील पीडितांच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो, जर रोजचे आपण जर वर्तमानपत्रे वाचले किंवा टीव्हीतल्या बातम्या बघितल्या तर त्यातला एकही दिवस असा जात नाही की त्या बातम्यांमध्ये मुलींवर स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे बातमी नाही। आजकाल अगदी लहान मुलीपासून तर म्हाताऱ्या स्त्रीपर्यंत सर्व असुरक्षित आहे। या असुरक्षिततेला जबाबदार कोण हे जर आपण बघितलं तर याला समाजच जबाबदार आहे असे मला वाटते। अंकिता ताईच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी आमची इच्छा आहे। या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन फुपगाव ग्रामपंचायत व कर्तव्य स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात करण्यात आलं। यावेळी शहीद व पीडितेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आलं। यावेळी फुपगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल धवस, पोलीस पाटील संजय जुनघरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश धवस, पोलीस दलातील राम वाघ, ज्येष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे, निकेत ठाकरे, सागर सव्वालाके, उमेश चव्हाण व असंख्य गावकरी उपस्थित होते। आणि 14 तारखेला जो पुलवामाला अटॅक झाला होता तिच्यात 44 जवान हे शहीद झाले होते। त्या दिनाचं स्वते राखून जे शहीद झाले होते त्यांचं स्मरण व्हावं आणि ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं त्यांचं कुठंतरी जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि जे अंकिता ताईवर जो एका नराधमाने ॲसिड टाकून त्यांना जाळलं त्यांनाही श्रद्धांजली देण्यासाठी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज हा इथे कार्यक्रम आयोजित केला आहे। अरे दुश्मन की जान को हम अपनी जान कहते हैं, इस मोहब्बत की भूमि को हिंदुस्तान कहते अशा आपल्या प्रेमाच्या हिंदुस्थानामध्ये अंकिता ताईवरती जे अत्याचार झालेत त्याच्या निषेधार्थ आणि पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 44 जे जवान शहीद झाले त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आजचा हा कार्यक्रम कॅन्डल मार्च आम्ही आयोजित केलेला आहे। उमेश चव्हाण, सागर सव्वालाके, विदर्भ न्यूज, फुपगाव।